हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हा मिनी ब्लॉग आहे. आणि आज श्रावण लागून दुसरा 2 दिवस झाले म्हणजे. तर आपल्याकडं पहिलाच आज शनिवार आहे, म्हणजे शनिवारपासूनच उपास सुरू झाले आहेत. तर कोणाकोणा इकडे म्हणजे कोणाकोणाच्या इकडे शनिवार आणि सोमवार 2 उपास धरतात. आणि कोणाच्या इकडे शनिवार एक, ज्याची त्याची मर्जी, म्हणजे ज्याला त्याला जसे जसे उपास निघतात तसं. तर मी तर दोन्ही पण पकडणार आहे, शनिवार आणि सोमवार. कारण ह्याच महिन्यामध्ये महादेवाचे वार असतात आणि त्याची पूजा केली जाते. तर आमच्या इकडं पण यात्रा असते आणि म्हणजे वातावरण असं भक्तिमय असतं. आपण याच्यामध्ये देवाची प्रार्थना काही काही करू शकतो. तर असं आहे. आणि काही काही ह्याच श्रावण महिन्यामध्ये असं म्हणतात का काहीतरी म्हणजे काय त्याला म्हणतात का त्याग करतात एखाद्या गोष्टीचा. जसं चप्पल घालणार नाही आणि पूर्ण महिनाभर चप्पल घालणार नाही, किंवा खोटं बोलणार नाही, किंवा अजून बी बऱ्याचशा गोष्टी असतात त्याचा त्याग करायचा असतो. कारण आपण देवाची भक्ती करतो आणि देवासाठी ह्या महिन्यात ह्या गोष्टी सोडल्या जातात. आता तुम्ही मला सांगू शकता हे कितपत खरं असतं. तर मी तर बाबा शनिवार उपास धरणारे आणि सोमवार पुन्हा उपास पकडणारे आणि देवाची भक्ती करणारे, एवढंच करणारे. बाकी जास्त करून तर मी खोटं बोलतच नाही आहे. तर खोटं न बोलण्याचं हे काही हेच नाही आहे. कारण आपली जी लाईफ असते, जे जीवन असतं, हे सत्यावरच आधारित आहे. आणि जर आपण सत्य बोललं तर आपल्याला त्याचं फळ भेटतं. आपण एक खोटं बोलणार त्याला लपवायला दुसरं खोटं बोलणार, त्याला लपवायला तिसरं, म्हणजे हे चालतच असतं. आणि ज्या दिवशी आपलं खोटं बाहेर येतं ना, त्या दिवशी आपला पर्दाफाश झालेला असतो. मग आपण तेव्हा आपली लायकी नसते का आपण ते बोलू शकतो. म्हणून शक्यतो खोटं बोलायचा प्रयत्न करायचाच नाही बाबा. आपण जसं आहे तसं ठीक आहे, असं मला तरी वाटते. बाकी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. तर हर हर महादेव. आत्ता संध्याकाळचे वाजलेत 9 आणि माझा स्वयंपाक पण झाला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हा भात आहे जो एकदम थोडासाच लावला होता मी माझ्यासाठी. आणि ही इथं आहे भाजी, कांदा, डाळ कांदा केला आहे म्हणजे. आणि जास्त पातळ पण नाही केला, घट्टच केला आहे. आणि इथं केली आहे भेंडी. तर तुम्ही म्हणाल डाळ कांदा केला, भेंडी पण केली. तर ही भेंडी माझ्या मुलासाठी केली आहे, कारण तो डाळ कांदा खात नाही आहे आणि त्याला आवडत नाही. म्हणजे अशा ठराविकच भाज्या आहेत तो खातो. इथं मी केले दूध गरम, कारण मला दही टाकायचे. आणि इथं आहेत माझ्या ह्या रोट्या. तर असा माझा स्वयंपाक झाला आहे आत्ताचा.